नमस्कार. 12th मॅथ्स मेड इझी या चॅनलमध्ये आपले परत एकदा सहर्ष स्वागत. मागच्या लेक्चरमध्ये डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमधलं आपण एक सम बघितलेलं होतं. ई रेस टू 4x इंटू कॉस 5x. देन व्हॉट इज डबल डेरिव्हेटिव्ह सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. आता हे आपण थेरीच्या साहाय्याने सोडवलं होतं यू इंटू व्ही फॉर्म. पहिल्यांदा यू इंटू व्ही फॉर्म अप्लाय करून डी वाय बाय डी एक्स काढलं, परत त्याचं सेकंड डेरिव्हेटिव्ह घेतलं आणि अशा प्रकारे आपण डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर कॅल्क्युलेट केलं होतं. आज आता आपण हे सम वेगळ्या मेथडने तयार करणार आहोत किंवा शॉर्टकट म्हणू आपण त्याला. आता ह्या मेथडचा वापर करण्यासाठी आपल्याला एक बेसिक कन्सेप्ट माहिती असणं पाहिजे. आता खूप जणांना पास्कल ट्रायंगल ही कन्सेप्ट माहिती असेल. 8वी 9वी 10वी ह्या एक जनरल कन्सेप्ट म्हणून मॅथ्समध्ये ती वापरली जाते. 1 1. आता हे कसं झालं बघा. फर्स्ट रोमध्ये 1 आहे. सेकंड रो कसा डेव्हलप झाला. 1च्या अलीकडे काही नाही. नथिंग प्लस 1 इज 1. 1 प्लस नथिंग 1. आता ह्याच्या खालची ऑर्डर नथिंग प्लस 1 1. 1 प्लस 1 2. 1 प्लस नथिंग 1. पुढची ट्रायंगलची लेवल कुठली होईल. नथिंग प्लस 1 1. 1 प्लस 2 3. 2 प्लस 1 3. 1 प्लस नथिंग 1. त्या पुढची नथिंग प्लस 1 1. 1 प्लस 3 4. 3 प्लस 3 6. 3 प्लस 1 4. 1 प्लस नथिंग. अशा प्रकारे ट्रायंगल तयार होत जातो. हे पहिल्यांदी कन्सेप्ट जी आहे ती पास्कल या मॅथमॅटिशियन फिजिशियननी डेव्हलप केली म्हणून त्याला या ट्रायंगलला नाव त्यांनी पास्कल ट्रायंगल दिलं आहे. आता दीज आर नथिंग बट कोएफिशियंट्स ऑफ द टर्म्स इन डेरिव्हेटिव्स. आता ही जी पहिली आहे ती असणार आहे 0th ऑर्डर. दिस इज फर्स्ट ऑर्डर. दिस इज सेकंड ऑर्डर. थर्ड ऑर्डर. फोर्थ ऑर्डर. म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हमध्ये 2 टर्म्स असतील. त्यातला पहिल्या टर्मचा कोएफिशियंट 1, दुसऱ्या टर्मचा कोएफिशियंट पण 1. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतला तर त्यात एकूण 3 टर्म्स असतील. त्यातल्या पहिल्या टर्मचा कोएफिशियंट 1 घ्यायचा, सेकंड टर्मचा 2 आणि थर्ड टर्मचा 1. थर्ड ऑर्डर असेल तर त्यामध्ये फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट 1, सेकंडचा 3, थर्डचा 3, फोर्थचा 1. आणि फोर्थ ऑर्डर असेल तर फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट 1, सेकंड टर्मचा 4, थर्ड टर्मचा 6, फोर्थ टर्मचा 4 आणि फिफ्थ टर्मचा 1. अशा प्रकारे ते ट्रायंगलमध्ये कोएफिशियंट कन्सिडर केलेत. आता ही प्रोसेस आपल्याला उपयोगी पडणार आहे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हसाठी. आता त्याच्यासाठी काय करायचं ते बघा. आता ह्या समचा आपण एलोबरेशन व्यवस्थित करून बघूया. y इज इक्वल टू ई रेस टू 4x इंटू कॉस 5x. आपल्याला सेकंड ऑर्डर पाहिजे. ओके, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. ओके, सेकंड ऑर्डर म्हणजे ही लेवलचे कोएफिशियंट्स आहेत आपले ह्या ओळीतले. 1 इंटू पहिली टर्म लिहितो आपण ई रेस टू 4x ॲज इट इज लिहायचा. ओके, दुसऱ्या टर्मचा कोएफिशियंट 2 इंटू या पार्टचं डेरिव्हेटिव्ह 4 इंटू ई रेस टू 4x. याला मी ब्रॅकेट घालतो आहे. ओके, आणि तिसरा जो आहे तिसरी टर्म जी आहे त्याचा 1 आहे. 1 इंटू आता या सगळ्या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह
या ब्रॅकेटचं ई रेस टू 4x डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 4x, पण 4xचा डेरिव्हेटिव्ह 4, म्हणजे या 4ला तो मल्टिप्लाय करेल 16 ई रेस टू 4x. बघा फर्स्ट जो आहे, फर्स्ट पार्ट जो आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण लेफ्टकडं राईटकडे घेतलो. पहिल्या टर्मसाठी ते फंक्शन जे आहे ते ॲज इट इज लिहिलं. दुसऱ्या टर्मसाठी त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. तिसऱ्या टर्मसाठी परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलं. याचं डेरिव्हेटिव्ह घेतो, ओरिजिनलचं नाही. प्रत्येक वेळेस अलीकडच्या जो पार्ट तयार झाला आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतायचं. हे लेफ्ट टू राईट केलं. आता ह्या पार्टसाठी कॉस 5x डिरेक्शन उलटी घ्यायची. कॉस 5xचं डेरिव्हेटिव्ह घेत जायचं आहे, पण ते फ्रॉम राईट टू लेफ्ट. म्हणजे पहिल्यांदा कॉस 5x तसंच राहील. ओके. आता या कॉस 5चं डेरिव्हेटिव्ह इथे लिहायचं आपल्याला. कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन 5x आणि 5xचं डेरिव्हेटिव्ह 5 साईन 5x. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह परत घ्यायचा आहे. हा -5 तसा जाणार आहे. साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आणि या 5चं डेरिव्हेटिव्ह परत 5 मध्ये प्लस साईन, दोन टर्ममध्ये प्लस साईन. आता काय झालं आहे बघा इथे, हा -5 × 5 म्हणजे -25 ई रेस टू 4x कॉस 5x. इथे मायनस साईन आहे. मायनस 5 चौक 20, 20 दुणे 40 ई रेस टू 4x साईन 5x. आणि इथे 16 ई रेस टू 4x कॉस 5x. -25 ई रेस टू 4x कॉस 5x प्लस 16 टाइम्स ई रेस टू 4x इंटू कॉस 5x. -25 plus 16, that is -9 e raised to 4x cos 5x -40 e raised to 4x into sin 5x तसाच. What is common in these two terms? E raised to 4x. Take this outside. -9 cos 5x -40 sin 5x. This is the answer from डायरेक्ट शॉर्टकट मेथड. आता असंच आन्सर आपलं थेरीने आलं होतं का, आपण चेक करूया. ई रेस टू 4x इंटू -9 कॉस 5x -40 साईन 5x. सेम आन्सर आलेलं आहे. फक्त हा जो आहे शॉर्टकटचा पार्ट आहे हा फक्त u × v फॉर्मसाठीच ॲप्लिकेबल होतो. परत एकदा हा पार्ट्स काय आहे तो समजून घेऊ आपण. परत रिपीट करतो मी. हा जो पार्ट आहे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ u × v फॉर्म, त्यासाठी आपल्याला ज्या ऑर्डरचं डेरिव्हेटिव्ह तयार करायचं आहे त्याच्या टर्मचं कोइफिशियंट्स काय असेल हे आधीच आयडेंटिफाय करता येतं. त्यासाठी आपण मदत घेतो पास्कल ट्रायंगल. आता हा पास्कल ट्रायंगल काय इंडिकेट करतो, फर्स्ट रो 1, सेकंड रो कसा डेव्हलप झाला आहे, नथिंग प्लस 1 1 1 प्लस नथिंग 1, सेकंड रो तयार झाला. थर्ड रो कसा तयार झाला आहे, नथिंग प्लस 1 1 1 प्लस 1 2 1 प्लस नथिंग 1. थर्ड रो कसा तयार झाला आहे बघा पास्कल ट्रायंगलचा, नथिंग प्लस 1 1 1 प्लस 2 3 2 प्लस 1 3 अँड 1 प्लस नथिंग 1. फोर्थ रो नथिंग प्लस 1 1 1 प्लस 3 4 3 प्लस 3 6 3 प्लस 1 4 1 प्लस नथिंग अँड सो ऑन. असं एंडपर्यंत आपण जाऊ शकतो, एंड पार्टपर्यंत. पण आपल्याला आता जे एवढी गरज नाही आहे. नाऊ दिस नंबर्स आर नथिंग बट द कोइफिशियंट्स ऑफ द टर्म्स इन डेरिव्हेटिव्स. आता आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायला सांगितलं आहे. ओके, ई रेस टू 4x इंटू कॉस 5x u × v फॉर्म आहे. आपल्याला सेकंड ऑर्डर हवं आहे. सेकंड ऑर्डर पहिली रो इंडिकेट करत असते 0th ऑर्डर, सेकंड रो इंडिकेट असते फर्स्ट ऑर्डर आणि थर्ड रो इंडिकेट असते सेकंड ऑर्डर. म्हणजे थोडक्यात ज्या ऑर्डरला आपल्याला डेरिव्हेटिव्हचं कोएफिशियंट शोधायचं आहे त्यापेक्षा 1 लेवल जास्त बघायचं. इथे सेकंड ऑर्डर हवे असेल तर आपल्याला तिसरी लेवल बघायची आहे ट्रायंगलमधली. तर फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट 1, सेकंड टर्मचा कोएफिशियंट 2 आणि थर्ड टर्मचा कोएफिशियंट 1 असणार आहे. डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी मी काय केलं, सुरुवात केलं d² y/dx², डायरेक्ट सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह.
पहिल्या टर्मचा कोइफिशियंट 1 तो लिहून टाकला. e⁴x पहिला पार्ट काय e⁴x यू, थोडक्यात यू म्हणू आपण त्याला, यू लिहून टाकला. थोडीशी गॅप सोडायची आपल्याला. सेकंड टर्मसाठीचा कोइफिशियंट 2 आहे, 2 इंटू आता हा जो यू आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. यूचं डेरिव्हेटिव्ह आलं म्हणजे e⁴xचं डेरिव्हेटिव्ह आलं 4 इंटू e⁴x. परत काही गॅप सोडली कारण आपल्याला अजून काही माहिती भरायची होती. आणि तिसऱ्या टर्मचा कोइफिशियंट 1 इंटू आता हा जो काय सेकंड आपण डेरिव्हेटिव्ह घेतला, तर सेकंड टर्ममध्ये जो डेरिव्हेटिव्ह लिहिला आहे यूचा, त्याचं परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलं, ते झालं 16 e⁴x. इथे थर्ड टर्म लिहून झाली. थर्ड टर्मचा फर्स्ट पार्ट कंप्लीट झाला म्हणजे यूचं काम संपलं. आता व्हीचं काम सुरू. यू कसा लिहिला आपण, लेफ्टकडनं राईटकडे डेरिव्हेटिव्ह घेत गेलो. आता उलटा पार्ट करायचा आहे सेकंड पार्टसाठी म्हणजे cos 5x. cos 5x जसा आहे तसा सगळ्यात लेफ्ट राईट साईडला लिहून टाकला म्हणजे थर्ड टर्मला. त्याच्या अलीकडे cos 5xचं डेरिव्हेटिव्ह -5 sin 5x आणि ह्याचं परत डेरिव्हेटिव्ह ह्याचं घ्यायचं, ह्याचं नाही. आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह परत घेतलं -5 इंटू 5 cos 5x. ओके. आता या सगळ्या टर्म्सच्या मध्ये प्लस साईन दिलं, इथे एक प्लस साईन, इथे एक प्लस साईन. आता हे सगळं व्यवस्थित कॅल्क्युलेट केलं, सिम्प्लिफाय केलं, त्यातलं e⁴x बाहेर काढला, तर जे आपण थेअरीने डेव्हलप केलं होतं तेच आन्सर इथे परत डेव्हलप झालं. त्यामुळे ज्यावेळी सेकंड ऑर्डर थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह यू इंटू व्ही फॉर्म असेल तरीच हा पास्कल ट्रायंगलच्या साह्याने केलेला जो आहे शॉर्टकट आहे हा खूप उपयोगी पडतो. ओके. आता मला हे सगळं समजून सांगण्यामध्ये कॅल्क्युलेशन करण्यामध्ये वेळ गेला. तुम्ही प्रत्यक्ष ज्यावेळेस प्रॅक्टिस करून हे कराल त्यावेळेस तुम्हाला एका लाईनीमध्ये हे कॅल्क्युलेट करून जे काय जास्तीत 2 लाईनीमध्ये तुमचं हे आन्सर तयार होतं. ओके. एक्सप्लेनेशनमध्ये जरा जास्त वेळ गेला, पण रिअल प्रॅक्टिस जर का व्यवस्थित असेल तर तुमचं सेकंड लाईनमध्ये तुमचं सेकंड डेरिव्हेटिव्हचं आन्सर तयार होतं, जे थेअरीमध्ये तुम्हाला जवळपास 1 पेजमध्ये लिहावं लागतं. आता हा जो प्रकार आहे या प्रकारामध्ये बेस आहे पास्कल ट्रायंगल. ह्याचं तुम्हाला नंबर्स कसे तयार होतात हे लक्षात आलं. हे जगा माहिती असेल तर हे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला सहज तयार करता येतं. CET JEEसाठी याचं हे उपयोगित आहे, थेअरीसाठी हे वापरायचं नाही. तर अजून एखादं आपण संपवू की जे आपण यू इंटू व्ही फॉर्ममध्ये सेकंड ऑर्डरमध्ये यूज करू शकू. पुढचं सम दिलं आहे y=x³ इंटू log x. फाइंड सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह d²y/dx². मग सारखंच पहिल्या टर्मचा कोइफिशियंट 1 इंटू हा पहिला पार्ट आपण लिहितो आहे, तो पहिला पार्ट नेहमी लेफ्टकडनं राईटकडे जाईल ॲज इट इज. ओके. आता इथे सेकंड टर्मचं कोइफिशियंट असणार आहे बघा. पास्कल ट्रायंगलमध्ये आपण परत एकदा बघूया. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सेकंड टर्मचा कोइफिशियंट 2 असणार आहे, तो 2 लिहिला इंटू x³ डेरिव्हेटिव्ह, ते मुद्दाम मी ब्रॅकेटमध्ये लिहितो आहे x². आणि थर्ड टर्मचा कोइफिशियंट 1 इंटू ह्याचा डेरिव्हेटिव्ह हा 2 पुढे येईल 6x. ओके. आता हे झालं फर्स्ट टर्म फर्स्ट पार्टचं. आता सेकंड पार्टचं मात्र राईट टू लेफ्टकडे जायचं आहे. पहिल्यांदा log x तसाच, ओरिजिनल फंक्शनला काही चेंज करायचं नाही. इथे मात्र log xचं डेरिव्हेटिव्ह 1/x आणि इथे मात्र ह्याचं डेरिव्हेटिव्ह 1/x डेरिव्हेटिव्ह 1/xचं डेरिव्हेटिव्ह -1/x² प्लस प्लस. आता इथे आपण चेक करूया. x³ x² डिवाइड केलं तर x राहील, मायनस साईन म्हणजे -x. 3 2 6. x² x डिवाइड केलं तर x राहील +6x आणि इथे 6x इंटू log x. दिस इज द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. एवढं सिम्पल प्रोसेस आहे. एका लाईनीमध्ये तुमचं हे सगळी प्रोसेस व्यवस्थित होऊ शकते. तर ह्याची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला याचा CET JEEमध्ये खूप उपयोग होईल. अजून एखादं संपू आपण. पुढचं सम बघा. y=e⁴x इंटू tan x. हा आपला u आहे, हा v आहे. सेकंड ऑर्डर आहे म्हणजे याचा पहिल्या टर्मचा कोइफिशियंट 1 इंटू e⁴x तसाच. थोडीशी गॅप सोडायची. सेकंड टर्मचा कोइफिशियंट 2 इंटू e⁴x डेरिव्हेटिव्ह 2e⁴x. थर्ड टर्मचा कोइफिशियंट 1 इंटू ह्या 2e⁴x डेरिव्हेटिव्ह 4e⁴x. हा झाला पहिल्या पार्टचं डेरिव्हेटिव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट. आता tan xचं राईट टू लेफ्ट जायचं आहे. tan x तसाच. tan xचं डेरिव्हेटिव्ह sec² x.
आणि या सेक स्क्वेअर एक्सचं डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा पॉवरचं डेरिव्हेटिव्ह 2 सेक एक्स इंटू सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस फायनल आन्सर ई रेस टू 2x तसाच इंटू हा 2 पुढे येईल सेक एक्स इंटू टॅन एक्स दॅट इज सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स प्लस 2 2s are 4 e raised to 2x into sec square x प्लस 4 e raised to 2x तसाच इंटू टॅन एक्स. ओके, आता काय कॉमन आहे याच्यामध्ये मायामध्ये फक्त आपल्याला इथे सेक्स स्क्वेअर आहे पण इथे नाही आहे. इथे ई रेस टू 2x आहे, इथे ई रेस टू 2x, इथे ई रेस टू 2x. म्हणजे ई रेस टू 2x मी बाहेर घेतला तर हा 2 सेक्स स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स प्लस हा 4 सेक्स स्क्वेअर एक्स प्लस हा 4 टॅन एक्स. दिस इज द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ द ई रेस टू 2x इंटू टॅन एक्स. एवढं सिम्पल प्रोसेस तुम्हाला करायची आहे. हा शॉर्टकट जो आहे तो खूप CET JEEला उपयुक्त ठरेल. तर आधी थेअरीनी सॉल्व करा. एखादं सम U इंटू V फॉर्ममध्ये आलं सेकंड ऑर्डरसाठी तर थेअरीनी आधी पहिल्यांदा सॉल्व करा. नंतर तेच सम ह्या शॉर्टकट मेथडने वापरून तयार करा आणि दोन्हींचं आन्सर जे आहे ते क्रॉस चेक करा. ओके, म्हणजे दोन्हींची प्रॅक्टिस ॲट ए टाईम होईल. थेअरी बोर्डाच्या दृष्टीने आणि शॉर्टकट CET JEEच्या दृष्टीने होईल. ओके, प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला याच्यात कॉन्फिडन्स डेव्हलप होईल, वेळ कमी लागेल आणि त्यामुळे तुम्हाला जास्त अजून इंटरेस्ट तयार होईल. ओके, तर आजच्या लेक्चरपुरतं एवढंच. बाकीचं आपण पुढच्या लेक्चरला बघू. ओके, थँक्यू.